नमस्कार शिक्षक बंधूंनो, 28 जून 2026 रोजी होणाऱ्या परीक्षेसाठी 2020 सालचा पेपर नंबर 2 जो 6वी ते 8वीसाठी आहे, या प्रश्नपत्रिकेतील प्रश्न आपण सोडवलेले आहेत. 3-4 प्रश्न राहिलेले आहेत, या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. येणाऱ्या परीक्षेसाठी मात्र अशा स्वरूपाचे प्रश्न महत्त्वाचे आहेत, त्याचा सराव जरूर करावा. 106 नंबरचा प्रश्न आहे. चौकोन ABCD कोण ए आणि बी 90 मापाचे आहेत, कोण सी 60 मापाचा आहे. AD बरोबर 7, BC बरोबर 11, तर AC काढायची आहे. हे पर्याय आहेत. आकृती पूर्ण केलेली आहे. AC काढण्यासाठी या ठिकाणी DE जोडल्यामुळं DE ही ABला समांतर काढलेली आहे, म्हणून ABED हा आयत झाला आणि आयताच्या सम्मुखभुजा समान असतात. AD 7 दिलेले आहे, म्हणून BE 7 आणि संपूर्ण BC 11 दिलेला आहे. 11 म्हणून 7 गेली तर EC जे आहे 11 म्हणून 7 गेले 4. या ठिकाणी हा जो कोण आहे तो 60 मापाचा दिला आहे. कोण EDC 60 मापाचा कोण दिलेला आहे. त्रिकोण DEC मध्ये हा 60, हा DEC 90 दिला आहे, हा 30च असणार आहे. तर आपल्याला 30-60-90 मापाचं प्रमेय माहीत आहे. 30 मापाच्या कोणासमोर ही जी 4 भुजे आहे CE ती कर्णाची निंपट असते. CD हा कर्ण आहे, कर्णाच्या निंपट असते आणि कर्ण त्याचे दुप्पट असतो. म्हणजे CE 30 मापाच्या कोणासमोरील भुजा 4 दिल्या, तर 4ची दुप्पट 8, CD 8 आहे. आणि 60 मापाच्या त्रिकोण DEC मध्ये 60 मापाच्या कोणासमोरील भुजा 60 मापाच्या हा ECD 60 मापा दिलेला आहे. 60 मापाच्या कोणासमोरील भुजा ही कर्णाच्या म्हणजे 8च्या वर्गमुळात 3/2 पट असते. 2 न 8ला 42, 30 90, 45 90 ही प्रमेय माहीत असणं गरजेचं आहे. या ठिकाणी 4 वर्गमुळात 3 आले. DE 4 वर्गमुळात 3 असेल तर AB 4 वर्गमुळात 3 आहे. आपल्याला AC विचारलेलं आहे. AC जोडल्यामुळं त्रिकोण ABC तयार झालेला आहे. त्रिकोण ABC मध्ये B हा काटकोण आहे आणि AC हा कर्ण आहे. पायथागोरसचं प्रमेय वापरलं. कर्ण वर्ग बरोबर म्हणजे AC वर्ग बरोबर इतर 2 बाजू. या ठिकाणी AB वर्ग अधिक BC वर्ग, मग AB किती आहे 4 वर्गमुळात 3. AB वर्ग 4 वर्गमुळात 3 वर्ग आणि BC 11. 4चा वर्ग 16 गुणिले 3 अधिक 11चा वर्ग 121, 16 48 आणि 121. 8 आणि 1 9, 12 आणि 8 20, 209. सॉरी 48 आणि 121, 8 आणि 1 9, 12 आणि 4 16, 169. AC वर्ग बरोबर 169. AC वर्गाचं वर्गमूळ AC आणि 169चं वर्गमूळ 13. त्यामुळे अचूक पर्याय नंबर 1. या आकृतीमध्ये 107 नंबरचा प्रश्न. आकृतीत PQ हे PR पेक्षा मोठी आहे. किरण आर्यस हे अनुक्रमे किरण आर्यस आणि QS अनुक्रमे Q आणि R चे दुभाजक आहेत. QS हा दुभाजक आहे कोण Qचा म्हणजे PQRचा आणि RS हा दुभाजक आहे PRQचा. तर खालीलपैकी अचूक पर्याय शोधायचा आहे. या ठिकाणी आपल्याला माहिती आहे मोठ्या कोणासमोरील बाजू लहान कोणासमोरील बाजूपेक्षा मोठी असते. या ठिकाणी त्रिकोण PQR मध्ये PQ PR पेक्षा मोठी दिल्या, मग PQ समोरचा कोण R आहे आणि या ठिकाणी PR समोरचा कोण Q आहे, म्हणून कोण R हा Q पेक्षा मोठा आहे. पण Rचा हा दुभाजक आहे, त्यामुळे R ची निंपट केली, Q ची पण निंपट केली. R ची निंपट म्हणजे SRQ आणि Q ची निंपट म्हणजे SQR. इथं कोण R मोठा असेल कोण Q मोठा असेल तर कोण R चा निंपट कोण SRQ आणि कोण Q ची निंपट SQR. हा R कोण SRQ हा कोण SQR पेक्षा मोठाच. आणि मग कोण SRQ त्रिकोण SQR मध्ये मोठ्या कोणासमोरील बाजू मोठी असते. SRQ समोरील म्हणजे Q समोरील बाजू SR आहे आणि R समोरील बाजू SQ आहे. SR आहे. Q समोरील बाजू SR आणि R समोरील बाजू QS. जर SRQ SQR पेक्षा मोठे असेल तर QS ही SR पेक्षा मोठी आहे. QS
एस आरपेक्षा मोठी आहे, हा पर्याय या ठिकाणी पहिलाच आहे. ओके. प्रश्न शेवटचा 118, 119, 120 हा आलेख पहा. 2000चा हा आलेख आहे. 2001चा हा ब्लॅक केलेला आहे आणि 2001चा हा मोकळा आहे, रिकामा आहे. हा ए स्तंभ आहे. ए स्तंभ 2000चा हा 80वर आहे आणि 2001चा 105 आहे. बी स्तंभासाठी 2000चा हा 75 आहे आणि हा रिकामा आहे तो 65 आहे. पहा या ठिकाणी झूम करून पहा. सी 2000चा 95 आहे आणि 2001चा 110 आहे. अशा पद्धतीनं डीचा 2000चा 85 आहे आणि 2001चा 95 आहे. ईचा 2000चा 75 आहे आणि 2001चा 80 आहे. एफचा 70 आहे 2000चा आणि 2001चा 80 आहे. तर आपण ए स्तंभासाठी 2080 आणि 2001 105 बेरीज केली 185, बी 75 आहे 2000चा हा 65 बेरीज केली 140, सीचा हा 95 110 205 बेरीज केली, हा 85, डी स्तंभ 85 95 180, ईचा 75 80 155, एफचा 70 आणि 80 150. आता या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे 2000 व 2001 मधील एफ या विक्रेत्याची एकूण विक्री सी या विक्रेत्याच्या दोन्ही वर्षातील एकूण विक्रीच्या किती टक्के आहे. 2000ची एफ 150 आहे, एफची 150 आहे आणि सीची 205 आहे. 205ला 150 तर 100ला किती, हे सोडवलं तुम्ही. म्हणजे आपण 5 चोक 20, 5 एके 5, 5 त्रिक 15, 5 0 0, 100 गुणिले 3, 3000 भागिले 41 हा भागाकार केला तर 73.17 येते. 73.17 म्हणजे आपला अचूक पर्याय आहे तो नंबर 3 आहे. म्हणजे 2000 व 2001 मधील एफ या विक्रेत्याची एकूण विक्री सी या विक्रेत्याच्या दोन्ही वर्षातील एकूण विक्रीच्या किती टक्के आहे. 73.17. पुढं 19 आहे 119. 2000 मधील सर्व विक्रेत्यांची एकूण विक्रीची सरासरी किती. आता 2000ची एकूण विक्री आपण पाहिली तर 80 75 95 85 75 आणि 70 ए बी सी डी हे ते 5 स्तंभ आहेत. म्हणजे 5 अंक आहे त्या ठिकाणी. पहा ए बी सी डी ई एफ 6 आहेत. ए पासून एफपर्यंत 6 जणांची बेरीज आहे. 80 75 95 85 75 70 ही बेरीज येते 480 भागिले 6. सरासरी 6 8 48 0 80%. अचूक पर्याय या ठिकाणी नंबर 2. आणि शेवटचा सन 2001 मधील ए बी सी या विक्रेत्यांच्या विक्रीची सरासरी ही सन 2000 मधील ए सी एफ विक्रेत्याच्या सरासरी विक्रीच्या किती टक्क्यांनी झाली. ए बी सी विक्रेत्यांची सरासरी कोड्या 2001ची पाहिजे. 2001ची ए बी सी 105 65 110 ह्या तिघांची बेरीज 280 भागिले 3, 280 भागिले 3, 3 9 27 मध्ये भागाकार केला 280 भागिले 3ला तर 93.33 येते. 93.33 येते. 93.33. आणि 2000ची ए सी एफ 2000ची ए 80 सी 95 आणि एफ 70 ह्या तिघांची बेरीज 245 भागिले 3, 245 भागिले 3 या ठिकाणी ए 80 सी 95 आणि एफ 70 तिघांची 245 भागिले 3 भागाकार केला 81.66. आता या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे काय आहे. 2001 मधील ए बी सी विक्रेत्यांच्या विक्रीची सरासरी 2000 मधील ए सी एफ या विक्रेत्यांच्या विक्रीच्या सरासरी किती टक्के आहे. म्हणजे हे 93.2001 सालची आणि ही 2001 ए बी सीची आणि ही 2000ची 81.66. ही 2000ची याच्या किती पट आहे, किती टक्के आहे, किती टक्क्यांनी झाली म्हटलेलं आहे. त्यामुळं 93.33ला 81.66 तर 100ला किती. हे दशांशचिन्ह गेलं तर 81 66 पॉईंटला पॉईंट गेला
त्यामुळे 8166 आणि या 2 शून्य म्हणजे 8,16,600 याला भागिले 9,333 हा भागाकार आपण केलात तर आपल्याला 87.495 मिळणार आहे. आपण करून पहा. 87.495 हा भागाकार येतोय 2 दशांशापर्यंत. तिसरा अंक 5 किंवा 5पेक्षा मोठा असेल तर आपल्याला 49 करावं लागेल. 87.5 अचूक पर्याय आहे. 87.5 नंबर 4चा पर्याय आहे. ओके. अशा पद्धतीनं 2020ची शिक्षक पात्रता परीक्षेची प्रश्नपत्रिका आपण पूर्ण केलेली आहे. आपण पुन्हा सर्व प्रश्न पाहावेत. 2020, 2023, 2024, 2025 अशा 4 प्रश्नपत्रिका. प्रत्येक प्रश्नपत्रिकेतले 30 प्रश्न, 30 गुणिले 4 120 प्रश्नांचा सराव केल्यास येत्या 28 जून 2026 रोजीची परीक्षा निश्चित सोपी जाणार आहे. सगळ्यांना शुभेच्छा. धन्यवाद.